काहीच केलं नाही. आज मी गेलो, मी व्हिडिओ टाकला, त्याच्यानंतर प्रत्येकाला असं वाटतंय की तो चुकीचा. अरे तो चुकीचा आहे, तो त्याच्या जागेवर चूक आहे, तो दादागिरी करतोय, या सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण तो दादागिरी करतोय, या गोष्टी करतोय, याची पावर आणि याची ताकद त्याला कोणी दिली असेल? त्या ग्रामस्थांनी, तिकडच्याच मंडळींनी करप्ट होऊन दिली असेल ना. एवढ्या वर्ष सरकारच्या काय अनदेखा असेल का तो किल्ला? 1000 वेळा तुम्ही झेंडावंदनला तिथे सरकारी जातात, झेंडावंदन करतात, तुम्हाला माहिती येतो त्याच्या मालकी हक्कात, तिथे कोणी आवाज का नाही उचलवला? पोलीस उलटे कॉल करून मला सांगतात की बाबा तू व्हिडिओ डिलीट कर. आता तुम्हाला पण माहिती आहे का तो सरकारी किल्ला आहे, प्रॉपर्टी हेरिटेज आहे, ती त्याची एक भिंत नाही काढू शकत, एक वीट नाही काढू शकत. तो माणूस सरळ बुलडोजर लावतो, अख्ख्याच्या अख्ख्या भिंती पाडतो, तलाव बुजवतो, तिकडचे खंदक पाडून टाकतो, त्या शिवाजी महाराजांच्या कोठारामध्ये भंगार भरून ठेवतो. एवढं सगळं करत असताना तिकडचे ते ग्रामिक सरपंच, तिकडचे पोलीस आणि तिकडचं ते आमदार जठार वगैरे एवढे वर्ष काय करत होते? या माणसाला पोसतच होते ना. बरोबर आहे, बरोबर. आता प्रकरणाची दखल सरकारने घेतली आहे आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. तुमच्या मते या चौकशीवर नेमकं काय